नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे शॉपिंग. मी आणि माझा मित्र, आमच्या दोघांची होती सुट्टी. आमचं अचानकच ठरलं की शॉपिंगला जायचं आहे. मग काय उठतोय, बाहेर बघतोय, ऊन पडलं होतं, मस्त वातावरण होतं. चला म्हटलं आता रेडी व्हायचं. रेडी झालो आणि घरच्या सामानाची एक लिस्ट बनवली आणि लगेचच खाली उतरलं. बसस्टॉपच्या दिशेने आम्ही चालत निघालो. बसस्टॉपवरती पोहोचलो आणि लगेचच बस आली. बसमध्ये चढताच खूप बरं वाटलं, कारण बाहेर खूप थंडी होती. निसर्गाचा आनंद घेत आम्ही 20 ते 25 मिनिटाचा प्रवास कंप्लीट केला आणि इंडियन स्टोअरला पोहोचलो. इंडियन स्टोअरला बघताच बाहेर त्यांनी काही फ्रुट्स लावले होते. कधीच नव्हतं लावलं, पहिल्यांदाच बघितलं. आणि त्या काकांना हाय केलं आणि आतमध्ये घुसलो. अमेरिकेमध्ये बघा स्टोअर कसं असतं, कशा भाज्या लावलेल्या असतात, कसे रेट असतात. तर इकडे भाज्या किलोमध्ये नाही तर पाऊंडमध्ये भेटतात, तर काही भाज्या बंचमध्ये भेटतात. तर चला तर मित्रांनो, आता एक ट्रॉली घेतो आणि आमची शॉपिंग चालू करतो. काही भाज्या घ्यायच्या होत्या, जसं की कारलं, लसूण, मेथी, वाटाणा, ह्या काही भाज्या घेतल्या. इकडे रेट्स लावलेले आहेत ते डॉलरमध्ये. तर $1 इज इक्वल टू ₹90. तर मित्रांनो, मॅगी बघा किती महाग आहे. ₹5,000ला 700 ग्रॅम. आणि हे सगळं घेऊन झाल्यावर आम्ही थोडं डाळी आणि स्नॅक्स वगैरे काही घेतलं आणि आमची ट्रॉली झाली फुल आणि आम्ही निघालो बिलिंग काउंटरच्या दिशेने. फायनली बिलिंग काउंटरला पोहोचलो. बऱ्यापैकी स्टोअरमध्ये स्वतःला बिल करायला लागतं, पण इकडे त्यांची लोकं होती. मग त्या लोकांनी सगळं स्कॅन केलं आणि ते सामान सगळं ट्रॉलीमध्ये टाकायला लागले. आम्ही आणलेल्या तांदळाच्या पिशव्या, तर तांदळाच्या पिशव्यात सामान भरलं आणि उरलं आमचं सामान. तर थोडंसं सामान उरल्यामुळे आम्ही घेतला तिथलाच बॉक्स आणि त्या बॉक्समध्ये आम्ही सगळ्या डाळी पॅक केल्या. पॅक करून निघालो स्टोअरच्या बाहेरच्या दिशेने. त्या काकांना बाय केलं. वीरनं उबर बुक केली होती, उबर आली. उबरमध्ये सामान लोड करताना व्हिडिओ करायला विसरलो होतो. उबरमध्ये बसलो आणि पुढचा प्रवास चालू झाला. उबरवाल्या काकांनी घेतलेला शॉर्टकट, तर जंगलातून मस्त रोड होता. अंदा घेतला आणि घरापाशी पोचलो आणि सामान सगळं खाली केलं. आता सगळ्यात मोठा टास्क होता, तर सामान वरती घेऊन जायचा होता. वीर तर खूप थकला होता आणि फायनली सामान घेऊन आम्ही वरती पोचलो. असा होता हा आमचा दिवसाचा प्रवास. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लवकरच भेटूयात नवीन व्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. चला मित्रांनो, बाय.